पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचं एक पथक तयार करून सदर सूचनेप्रमाणे माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील सहाय्यक पोलीस अनिल अयणापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदूम आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल इसान मुल्ला यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली। इसम नामे लक्ष्मण नाईक व त्याचे साथीदार हे लिंगणूर खटाव रोड येथे थांबलेले आहेत। नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे लिंगणूर खटाव रोड येथे जाऊन निगराणी केली असता नमूद संशयित इसम थांबलेले दिसले। त्यांचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता जागेच पकडून त्यांची नाव व गाव पत्ता विचारला असता आणि त्यांचं नाव लक्ष्मण श्रीकांत नाईक, वय वर्ष 39, राहणार पाण्याच्या टाकीजवळ लिंगणूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली। 2 निलेश तुकाराम चौगुले, वय वर्ष 29, राहणार एरंडोली रोड, चौगुले मळा, लिंगणूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली। 3 अर्जुन शिवाजी पाटोळे, वय वर्ष 26, राहणार पाण्याच्या टाकीजवळ सुभाषनगर, तालुका मिरज, जिल्हा सांगली अशी सांगितली। त्यांना मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता लक्ष्मण नाईक याने सदरचा गुन्हा त्याच्यासोबत असलेल्या निलेश चौगुले, अर्जुन पाटोळे व अन्य साथीदार यांच्यासोबत मिळून केला असल्याची कबुली दिली। उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे। लक्ष्मण नाईक हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वीही महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। लागले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मायत यांनी सदर तीनही आरोपींना पुढील तपास व कार्यवाही कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग केला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत।